आज अराऊंड रत्नागिरीपासून 30 किलोमीटर लांब आम्ही आलो सापूच्या तळ्यावरती. तर हे जे तळ आहे हे लांजा साईडला एक्झिस्ट करतं आणि इथली जी लोकल लोक आहेत ते म्हणायचे की हे आधी सापांचं तलाव होतं. मोस्टली वेगवेगळ्या प्रकारचे जे साप असायचे ते आधी इथे स्थित असायचे. जरा खाली जाऊन बघूया. आता हे जे सगळं सापूचं तळं दिसतंय हे इथे आता जे एक गावकरी भेटलेले ते म्हणाले की हे सापूचं तळं 5 पांडवांनी बांधलेलं आणि इथे बरोबर जो मधला खोल आहे तिथे खोलावरती नागराज म्हणजे जो सापांचा मेन देव असतो तो तिकडे असतो असं ते म्हणाले. आणि हे वर्षाच्या 12 महिने असं एका सेम लेवलला असतं. फक्त पावसाळ्यामध्ये त्याची लेवल वाढते. पण जर मोस्टली आपण उन्हाळ्यात जरी बघितलं तरी इथले जे गावकरी आहेत ते इकडे येऊन पाणी भरून घेऊन जातात. एकदा पूर्ण क्लिअर व्ह्यू घेऊया. हा असा पूर्ण ह्या साईडून तिथपर्यंत हा सगळा सापूचा तळा. ते मग अशी बदक पण होते मधी आणि तिकडे कोपऱ्यावरती झूम करून बघितलं तर 1-2 साप दिसत आहेत त्या साईडला. ओके, सो कधी लांजाजवळ आलात तर इथे सापूच्या तळ्यावरती यायला विसरू नका. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.